गुलाबजामनचे प्रीमिक्स हे कोणत्याही प्रकारचे असू दे, पण गुलाबजामन अगदी मऊसूत आणि रसरशीत नक्कीच होणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये मी एक ट्रिक सांगितलेली आहे, की 1 तासामध्येच तुमचे गुलाबजामन हे अगदी असे रसरशीत आणि अगदी परफेक्ट गुलाबजामन 1 तासामध्येच तयार होतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि यामध्ये मी बऱ्याच काही ट्रिक सांगितलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला एका ताटामध्ये आपल्याला प्रीमिक्स काढून घ्यायचं आहे. आता हे प्रीमिक्स कोणत्याही कंपनीचे असू दे, पण याचे गुलाबजामुन परफेक्टच होणार. पण त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला हे प्रीमिक्स अशा पद्धतीने हाताने थोडंसं याला आपल्याला प्रीमिक्स हे मोकळं करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालून घ्यायचं आहे. दुधाऐवजी तुम्ही पाणी वापरलं तरी चालेल, पण इथं मी दूध वापरलेलं आहे, जेणेकरून हे खूप छान आणि सॉफ्ट असे होतात. तर दुधाऐवजी पाणी वापरलं तरी चालेल. तर थोडं थोडं दूध घालून आपल्याला अगदी या पिठाचा मऊसूत गोळा बनवायचा आहे. आता गुलाबजामुनचे पीठ मळताना आपल्याला अजिबात हे पीठ घट्ट मळायचे नाही, नाहीतर काय होतं की गुलाबजामुन देखील आपले घट्ट होतात आणि आतून ते रसरशीत होत नाहीत. तर त्यासाठी अगदी पीठ हे सॉफ्ट बनवायचं आहे. आणि हाताला पीठ थोडंसं चिकटत असेल तर तेल थोडंसं हाताला लावायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने अगदी सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे. घट्ट अजिबात पीठ करायचं नाही. अगदी जेवढे तुम्ही सॉफ्ट बनवाल तेवढे आपले गुलाबजामुन हे रसरशीत आणि सॉफ्ट होतात. आता हे पीठ काय करायचं आहे, आपल्याला एक 15 मिनिट आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे. पण ह्याच्यावरती आपल्याला ओला रुमाल झाकून ठेवायचा आहे, जेणेकरून पीठ आपलं कोरडं पडणार नाही. आणि एक साधारण 15 मिनिटानंतर आपल्याला आता या पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आता गोळे बनवताना तुम्ही हव्या त्या साईजमध्ये गोळे बनवू शकता. मी तर मीडियम साईजचे गोळे बनवलेले आहेत, पण गोळे बनवताना थोडेसे छोटे जर बनवले तर ते तेलात टाकताना अजून फुलतात आणि पाकात टाकल्यानंतर त्यापेक्षाहून जास्त फुलतात. त्यामुळे मीडियम साईजचेच आपल्याला अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे आहेत. इथं मी सगळे हे गोळे बनवून घेतलेले आहेत. आता त्यानंतर तेल आपल्याला मीडियम असं गरम करून घ्यायचं आहे. जास्त कडकडीत पण तेल करायचं नाही आणि आपल्याला गॅस लो करायचा आहे आणि यामध्ये एक एक गोळा घालून आपल्याला 2 ते 3 मिनिट हे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. पण गॅस आपल्याला फुल्ल करायचा नाही, लो गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि टाकल्यानंतर आपल्याला लगेच हे पलटी करायचे नाहीत. थोड्या वेळानंतरच एक साधारण 1 मिनिटभर झाला की हे आपोआप असे तेलाच्या वरती यायला लागतात. त्यानंतरच आपल्याला हे अलटी-पलटी करून साधारण एक 2 ते 3 मिनिट आपल्याला हे चांगले ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकताय की गुलाबजामुन किती फुललेला आहे तेलात टाकल्यानंतर. आपण बनवला होता साईजने केवढा, पण तेलात टाकल्यानंतर फुललेला आहे आणि पाकात टाकल्यानंतर याच्यापेक्षा देखील मोठा होतो. त्यामुळे गोळे करताना थोडेसे आपल्याला मीडियम असे करून घ्यायचे आहेत. आता छान असे हे गुलाबजामुन आपले ब्राऊन झालेले आहेत आणि अशा पद्धतीने आता याला आपण एका प्लेटेमध्ये काढून घेऊया. आणि राहिलेले देखील जे सगळे गुलाबजामुन आहेत ते देखील मी सगळे गुलाबजामुन इथं तळून घेतलेले आहेत. आता पाक करण्यासाठी एका कढईमध्ये मी 2 ग्लास मोठे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच ग्लासने मी इथं 1.5 ग्लास साखर घेतलेली आहे. 2 ग्लास पाणी आणि 1.5 ग्लास इथं मी साखर घेतलेले. आता आपल्याला याचा पाक करायचा नाही. फक्त आपल्याला हे पाणी फक्त चिकट झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आपल्याला याचा एकतारी पाक वगैरे करायचा नाही. फक्त आपल्याला हे पाणी चिकट लागायला लागलं हाताला की थोडंसं आपल्याला बंद करायचं आहे. आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि या पाण्याला अशी छान अशी उकळी आलेली आहे. जवळजवळ म्हणाल तर एक 4 ते 5 मिनिटातच हे अगदी व्यवस्थित आपलं हे गुलाबजामुनचा इथं पाक तयार होतो. पण पाक फक्त आपल्याला एकतारी करायचा नाही. थोडंसं काय करायचं, 4 ते 5 मिनिटानंतर हाताला थोडंसं आपल्याला हा पाक लावून बघायचा. थोडंसं चिकट वाटायला लागलं की आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला चवीसाठी यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची आहे. इथं मी एक साधारण अर्धा चमचा इथं वेलची पावडर घालून घेतलेले. आता याला छान असं मिक्स करायचं आहे. आपला पाक इथं गरमच आहे. आता काय करायचं, ही ट्रिक म्हणजे की यामध्ये आपल्याला गरम गरम या पाकामध्येच आपल्याला हे तळलेले गुलाबजामुन घालून घ्यायचे आणि याला छान असं मिक्स करायचं आहे. आणि आता आपल्याला झाकून 1 तास साधारण आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. यामुळे गरम पाकामध्ये गुलाबजामुन टाकल्यामुळे काय होतं की पटकन आपला हा पाक या गुलाबजामुनमध्ये शोषला जातो आणि साधारण 1 तासामध्येच आपले हे गुलाबजामुन अगदी असे रसरशीत असे तयार होतात. अगदी जास्त वेळ देखील नाही लागत. 1 तासामध्येच आपले गुलाबजामुन तयार होतात. तुम्ही बघू शकता की 1 तासानंतर गुलाबजामुन अगदी पाकामध्ये छान असे मुरलेले आहेत.
तर आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकताय, की आपण गोळे बनवताना साईज किती ठेवली होती आणि तेलात तळल्यानंतर आणि पाकात टाकल्यानंतर हे पुन्हा किती फुललेले आहेत. तर अशा पद्धतीने आपले हे अगदी झटपट आणि 1 तासामध्येच अगदी रसरशीत हे गुलाबजामुन इथं तयार झालेले आहेत. तुम्हाला मी एक कट करून देखील दाखवते. तर एक गुलाबजामुन मी प्लेटमध्ये घेणार आहे आणि तुम्हाला आतून देखील मी हा गुलाबजामुन कट करून दाखवते, की आतपर्यंत पाक अगदी 1 तासामध्येच असा मुरलेला आहे. तुम्ही बघू शकता, की अगदी हे रसरशीत असे गुलाबजामुन झालेले आहेत. गुलाबजामुनसाठी फक्त एवढ्याच बेसिक ट्रिक ज्या वापरायच्या आहेत, त्या म्हणजे आपल्याला पीठ हे गुलाबजामुनचं घट्ट मळायचं नाही. अगदी जेवढं सॉफ्ट मळता येईल तेवढं आपल्याला पीठ सॉफ्ट मळायचं. दुसरं म्हणजे पाक आपल्याला याचा एकतारी करायचा नाही. थोडासा चिकट झाला की आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर गरम पाकामध्येच आपल्याला पटकन गुलाबजामुन टाकायचे आहेत. म्हणजेच 1 तासामध्ये आपले हे गुलाबजामुन असे रसरशीत तयार होतात. तर तुम्ही देखील या ट्रिकने आणि या पद्धतीने गुलाबजामुन नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.